नमस्कार मैत्रिणींनो, छाया रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज मी इथं बनवणार आहे पाणीपुरी। तर पाणीपुरी बनवण्यासाठी मी इथं घेतलं आहे पुदिन्याचे मी इथं पानच घेतले आणि इथं कोथिंबीर घेतली आहे, हिरवी मिरची मी 2च घेतली आहे। तिखट कमी जास्त आपण आपल्या प्रमाणात करायचं आणि थोडंसं आलं घेतलं आहे आणि खट्टा मिठा पाणी बनवण्यासाठी मी चिंच घेतली आहे आणि गूळ घेतला आहे। ते आपण मिरची, आलं, पुदिना आणि कोथिंबीर बारीक करून घेऊ। आलू मी इथं बॉईल करून घेतले, 2-3 आलू घेतले मी इथं। आता आलूचे वरचे आपण छिलके काढून घेऊ। मी इथं एक बाउल घेतलाय, यामध्ये आता आपण हे आलू मिक्स करून घेऊ। आलू मी इथं मिक्स करून घेतलंय। आता मी यामध्ये बारीक कांदा कट करून घेतलाय, तो आपण घालून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। यामध्ये आपण थोडंसं मीठ घालू। आता हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित। मिश्रण आता आपण साईडला ठेवून घेऊया। पॅनमध्ये आपण थोडं पाणी घालून घेऊया। अर्धा ग्लास मी तो पॅनमध्ये पाणी घालून घेतलंय। यामध्ये आपण घेतलेले चिंच मी इथं धुवून घेतल्या आणि गूळ, अर्धी वाटी चिंच आणि अर्धी वाटी गूळ मी इथं घेतलाय। आता आपल्याला गूळ आणि चिंच यामध्ये व्यवस्थित मेल्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटं आपल्याला चिंच आणि गूळ शिजवायला लागेल। गूळ आणि चिंच आपलं व्यवस्थित इथं शिजून झालं आहे आणि मी त्याला व्यवस्थित मिक्स पण करून घेतलं आहे। आता आपण एक पातेलं घेतलं आहे, पातेल्यामध्ये चाळणी ठेवली आहे आणि त्यामध्ये आता आपण एक गूळ आणि चिंचेचं बळ घालून घेऊया। पॅन आपण व्यवस्थित धुवून त्यात पाणी घालून घेऊया चिंचाचं आणि गुळाचं। आता आपण इथं खट्टा मिठा पाणी बनवलं, आता आपण बनवूया तिखट पाणी। तर तिखट पाणी बनवण्यासाठी आपण जी मिरची ते वाटून घेतलं होतं ते आपण या चाळणीमध्ये घालून घेऊ। यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी आपण पाणीपुरीचं बनवून घेऊ शकतो तिखटनुसार। मी यात आणखी पाणी ॲड करू लागले। मस्त असं पाण्याला आपल्या इथं रंग आला आहे। पाणीपुरीचं पाणी म्हटलं की हे पाणी पातळच असतं। आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊ। आता यामध्ये मी घातलं आहे काळं नमक, काळं मीठ म्हणतं आमच्याकडं, जलजिरा पावडर आणि चवीनुसार मीठ, चाट मसाला। हे पाणी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपलं इथं तिखट पाणी, खट्टा मिठा पाणी दोन्ही पाणीपुरीचं तयार झालं। आता आपण करूया पुरीची तयारी। तर पाणीपुरीच्या पुऱ्या आपण घरी नाही बनवणार आहेत, मी मार्केटमधूनच पुऱ्या घेऊन आली। आता आपलं हे सगळं तयार झालं आहे। आता आपण पुरी घेऊया आणि पुरीमध्ये हा मसाला भरून घेऊया। पुरीमध्ये मी सर्व मसाला भरून घेणार आहे, सर्व एक पुऱ्यांमध्ये, आणि त्यामध्ये आपण नंतर पाणी घालून घेऊया।
तर प्लेटमध्ये मी सर्व पुऱ्या काढून घेतले. आता यामध्ये मी तिखट पाणी घालून घेते. दोन्ही पाणी मी मिक्स नाही केलं आहे, अलग अलग भरून घेतलं आहे. आता गोड पाणी आपण यामध्ये घालून घेऊया आणि मस्त अशी आपली तर छान पुरी झाली. यावरती मी आता शेव घालून घेणार आहे. तर सर्व पुऱ्यावरती आपण बारीक शेव घालून घेतली आहे, जे शेव पुरीचे